नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडई। बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड यांचे नाव आता नमूद करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे आणि दावे समोर येत आहेत। वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एका वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच सुदर्शन भुलेने संतोष देशमुख यांना तुला बघून घेईल, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती असेही आता तपासात पुढे आले आहे। आता आणखी एक खळबळजनक दावा केला जातोय। संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपींनी वाल्मिक कराडला फोन केला होता, मात्र कराडनं फोन न उचलल्यानं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केला। यावेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो असं आश्वासन धनंजय मुंडेंनी आरोपींना दिलं असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय। तर एसआयटीकडे मुंडे विरोधात भक्कम पुरावे देखील आहेत असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय। संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपी वाल्मिक कराड यांना फोन करीत होते, मात्र वाल्मिक कराड यांनी फोन उचलले नाही, म्हणून आरोपींनी थेट धनंजय मुंडे यांना फोन केले। धनंजय मुंडे यांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो असं सांगितल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। धनंजय मुंडे यांच्या विरोधात एसआयटीकडे भक्कम पुरावे आहेत असंही ते म्हणाले। दमानिया यांच्या आरोपावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की जनतेला कळतं ते सरकारला कळत नाही। मुंडे यांचे कार्यालय चालवण्याचे काम एक नंबरचा आरोपी करत होता। धनंजय मुंडेला फडणवीस मुख्य आरोपी होऊ देत नाहीयेत। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची बैठक झाली आहे। सरकारकडे सर्व पुरावे असून देखील धनंजय मुंडे यांना आरोपी करत नाहीये। सरकार राजकीय मित्र वाचवत आहेत असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलाय। आता यात किती तथ्य आहे हे चौकशी अंती समोर येईलच, कारण आरोपींना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे। या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।